वृश्चिक रास. वृश्चिक रास ही 12 राशींपैकी 8वी रास आहे. या राशीची आकृती विंचवासारखी आहे. या राशीचा स्वामी मंगळ असून वार मंगळवार आणि अंक हे 9 आहे. सोबतच ही स्थिर स्वभावाची, शुभ्र वर्ण, स्त्री जातीची, जलतत्वाची, उत्तर दिशेची स्वामिनी, रात्रीची बलवान, कफ प्रकृती, बहुसंतती, ब्राह्मण वर्ण आणि अर्धजल अशी राशी आहे. याने गुदद्वार आणि जननेंद्रियांचा विचार केला जातो. ही राशी अनुराग आणि आसक्तीचे प्रतीक आहे. तर ही पाहिली आपण एक थोडक्यात माहिती वृश्चिक राशीबद्दल. आता जानेवारी महिना आपल्या राशीला कसा जाणार आहे ते आपण बघूयात. हा महिना आपल्या राशीला मध्यम फळ देणारा असा जाणार आहे. हा महिना आपल्याला भरपूर धनलाभ मिळवून देणारा असाही जाईल. आर्थिक उलाढालीसाठी हा महिना उत्तम यश देणारा आहे. सध्या आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणात चांगल्या गोष्टी घडतील आणि त्यामुळे आपलं मनही खूपच प्रसन्न राहील. एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये संचार करीत असल्याचा आपल्याला भास होईल किंवा जाणवेल. त्यामुळे तुम्ही मानसिकरित्याही पहिल्यापेक्षा जास्त ऊर्जावान व्हाल आणि नवीन कार्य करण्यासाठी पुन्हा नवीन ऊर्जेने तुम्ही नवीन ताकदीने तयारही राहाल. आपल्या प्रिय व्यक्तींना दुखवण्याची शक्यता आहे, तरी त्यांच्या मनाचा विचार करत चला. जमलं तर त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आपल्या जोडीदाराच्या मताचा नेहमी तुम्ही आदर करा, कारण कधीतरी त्यांचं मत ही बरोबर असते आणि आपल्याला त्याचा फायदाच होईल. एखाद्या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल, त्यातून आपल्या हातून काही सामाजिक सेवाही घडतील. त्यामुळे तुम्हालाही मानसिक समाधान मिळेल. समाजाला आपला काही वेळ मिळेल. त्यातून तुम्हाला अनेक प्रकारच्या नवीन संधी उपलब्ध मिळतील आणि त्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यात मदतच होईल. सध्या जरा आर्थिक बाबींमध्ये थोडंसं जागरूक राहिलं पाहिजे, कारण आपल्याकडे आर्थिक येणं कमी असेल आणि खर्च जास्त प्रमाणात असेल. म्हणून आर्थिक बाबींची व्यवस्थित काळजी घेऊनच नंतर तुम्ही खर्च करा. आपल्याला आपल्या वडिलोपार्जित मालमत्ता, जी बऱ्याच दिवसांपासून तुम्ही वाट बघत होता, ती मालमत्ता तुम्हाला आत्ता मिळण्याची शक्यता आहे. सोबतच त्या मालमत्तेतून तुम्हाला धनलाभ मिळतील. आपल्या आजूबाजूला भरपूर व्यक्ती असतात, ती आपल्याला उगीचच काही ऑफर्स किंवा प्रलोभने देऊ करत असतात. परंतु आता सध्या तरी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर राहणे हेच महत्त्वाचे आहे, कारण आपण साप फसले जाण्याची शक्यता आहे. आपण जर पैसे गुंतवलेले असाल तर त्यातून आपल्याला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यातून आपली आर्थिक भरभराटच होईल, परंतु घरातील वातावरणही आनंदीच राहील. आपल्या परिवारजनांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, कारण अचानकपणे परिवारात समस्या उत्पन्न होतील तेव्हा काय करावे सुचणार नाही आणि म्हणून कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे. आपल्या ज्या काही संपत्ती किंवा मालमत्ता आहेत त्याबद्दल सतत जागरूक राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण कधी काय कसे आपण फसविले जाऊ हे तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे सतत अलर्ट राहिले पाहिजे. अचानक अनपेक्षितपणे गोष्टी आपल्या जीवनामध्ये सध्या घडतील, त्यामुळे आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलण्याची शक्यता आहे आणि आपण अध्यात्माकडे वळण्याची पण शक्यता आहे. अध्यात्माचा उपयोग करून जीवनामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्ही घडवण्याचा प्रयत्न कराल. एखादे नवीन कार्य करण्याची तुम्ही शक्यता आहे. त्यातून तुम्हाला नवीन माणसे भेटतील, नवीन ओळख्या होतील आणि विशेष करून नवीन गोष्टी तुम्हाला शिकावयास मिळतील. त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. सोबतच महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला काही आर्थिक संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, परंतु थोड्या वेळाने आपले आर्थिक जीवन थोडेसे का होईना पुन्हा लाईनवर येईल आणि तेव्हा आपल्याला आर्थिक लाभही मिळतील. सोबतच आपण आर्थिक बचतही करण्यामध्ये सफल राहाल. आपल्या जीवनामध्ये अचानकपणे अशा काही गोष्टी घडतील की त्यामुळे आपण नकळतच अध्यात्माकडे वळाल, परंतु त्यातून आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती मिळेल. याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या. आपल्याला थोडेसे मानसिक तणाव, चिंता आणि भीती ह्या सर्व गोष्टी ह्या महिन्यामध्ये सतावण्याची शक्यता आहे. आपले मन प्रसन्न ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीकडे आपले मन वळवा. नवीन छंद किंवा कलेचा आधार घ्या. नवीन काहीतरी शिका. त्यातून आपले मनही रमेल आणि आपली चिंताही दूर होईल. व्यावसायिक वर्गाला हा महिना प्रतिस्पर्धेशी बरोबरीची टक्कर देणारा असा जाणार आहे. आपल्या व्यवसायाला जे प्रतिस्पर्धी आहेत ते आपल्याला बरोबरची टक्कर देतील. त्यामुळे आपले जे प्रोडक्ट आहे त्याच्या विक्रीला नुकसान होण्याची शक्यता आहे. अप्रत्यक्षरित्या आपले मार्केटमधली जागा खराब करण्याचे त्यांचे प्रयत्न आपले प्रतिस्पर्धी करतील. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे लाभ मिळवणे तुम्हाला थोडंसं कठीण जाणार आहे.
जे कोणी स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांनाही जास्त लाभ मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. जेवढे मिळाले आहे त्यावरच त्यांना समाधानी राहावे लागेल आणि आपले जे काही प्रयत्न आहेत ते सुरूच ठेवले पाहिजे. सोबतच आपल्या व्यवसायामध्ये काही नुकसान पण होण्याची शक्यता आहे, परंतु खर्च देखील कमी होतील. त्यामुळे आपण थोडेफार ह्या महिन्यामध्ये बचत करण्यात समर्थ राहाल किंवा सफल व्हाल. महिन्याच्या मध्यात व्यावसायिक वर्गाने थोडीशी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण काही चांगले सौदे किंवा चांगले डील होण्याची शक्यता आहे. त्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक फायदे मिळू शकतील, परंतु तुमचे प्रतिस्पर्धी ते सौदे किंवा करार तुमच्यापासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक व्यवहारातही सावधगिरी बाळगा. कोणावरही जास्त विश्वास तुम्ही ठेवू नका. कोणाच्या भरवशावर तर आपला व्यवसाय अजिबातच सोडू नका, कारण इथेही आपण फसविले जाण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. सोबतच अजून नवीन जबाबदाऱ्या आपली वाट बघत असतील, तर ह्या महिना आपल्याला कंबर कसून काम करावा लागणार आहे. आपल्याला जे काही टार्गेट दिलेले होते ते वेळेत पूर्ण करण्याची शक्यता आहे. सोबतच पूर्ण मेहनतीने आणि मन लावून ते कार्य तुम्ही पूर्ण कराल आणि आपल्या वरिष्ठ मंडळींची तुम्ही शाबासकी मिळवाल. आपण आपल्या सहकारी मंडळींसोबत कुठेतरी सेलिब्रेट करायला जाल. समजा एखादी छोटीशी पार्टी पण तुम्ही द्याल. आपण जबाबदारी पूर्ण केल्यामुळे आपल्यावर सर्वजण खूप खुश असतील. तरुण वर्गाला त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी अगदी जीव तोडून मेहनत करावी लागणार आहे. भरपूर प्रयत्न करावे लागू शकतील. मग कुठे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे परिणाम मिळतील. नवीन नोकरीच्या जर तुम्ही शोधात असाल तरी तेही तुम्हाला भरपूर प्रयत्न करावे लागतील. मग कुठे यश मिळेल, परंतु हवी तशी नोकरी मिळेल की नाही माहिती नाही, परंतु जी आहे त्यावरच सध्या तरी समाधानी राहा आणि आपले प्रयत्न चालूच ठेवा. नवीन व्यवसाय करणार असाल तर नक्कीच चालू करा आणि त्यासाठी लागणारे भांडवलही तुम्हाला लगेचच मिळू शकेल. त्यामुळे मनामध्ये काही योजना असतील तर लगेचच कृतीमध्ये आणा. बघा, यश नक्कीच तुम्हाला मिळेल. महिला वर्गाला हा महिना स्वतःला सिद्ध करून दाखविणारा असा जाणार आहे. महिलांना घरगुती काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मग ती अडचण आर्थिक असो वा घरगुती चिंतेची असो, आपल्याला सामोरे तर जावेच लागणार आहे. सोबतच ज्या कोणी महिला व्यवसाय करत असतील तर त्यांना थोड्या आर्थिक बाबींमध्ये अडचणी येऊ शकतात. सोबतच आपले व्यावसायिक हितशत्रू आपल्याला नाना तऱ्हेने त्रास पण देण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. आपण आधी केलेल्या आर्थिक बचतीचा फायदा तुम्हाला सध्या या अडीअडचणीच्या काळामध्ये होणार आहे. त्यामुळे आपल्याला जराशी चिंता कमी होईल. सोबतच प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी भरपूर प्रयत्न आणि कसोटीला उतरावे लागेल आणि तुम्ही त्यातूनही पार व्हाल. प्रयत्न करा, खचून जाऊ नका. बघा, यश हे नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी वर्गाला हा महिना नवीन ठिकाणी भेट देणारा असा जाणार आहे. आपण शैक्षणिक ट्रिप करू शकता आणि त्यातून तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये अजूनच भर पडू शकेल. सोबतच आपल्या आवडत्या विषयावर काम करायला मिळाल्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. त्यामुळे तुमचं अभ्यासावर अजूनच तुम्ही दुपटीने एकाग्रता वाढवाल, दुपटीने अभ्यास कराल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी अचानक काही अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्यता आहे. मग त्या चांगल्याही असू शकतात किंवा वाईटही असू शकतात. डील तुम्हालाच करायची आहे. ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला आपल्या तब्येतीची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. विशेष करून दाताचं दुखणं, पाय दुखणे किंवा डोळ्यांमध्ये आग होणे या काही व्याधी तुम्हाला त्रास देऊ शकतात. विशेष करून तुम्ही याची काळजी घ्या. आपल्या आहाराची विशेष करून काळजी घ्या. दैनंदिन व्यायाम, योगा जे काही आहे ते आपण काळजीपूर्वक करत चला. सोबतच जमलं तर मेडिटेशन पण करा. आपल्याला त्याचा फायदाच मिळेल. जर काही नवीन कार्य करण्याचा विचारात असाल तर नक्कीच करा. स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा. एकंदरीतच पाहता हा महिना मध्यम स्वरूपाचा असा जाणारच आहे. सोबतच आपल्याला इंद्रधनुष्यासारखे वेगवेगळे रंग दाखविणारा असाही जाणार आहे. प्रत्येक बाबींमध्ये वेगवेगळ्या बाबींमध्ये वेगवेगळे परिणाम मिळतील, तरी त्याचा प्रत्येकाने आस्वाद घेण्याचा प्रयत्न करा. पुरेपूर लाभ घ्या. नवीन वर्ष सुरू झालेलेच आहे आणि वर्षाचा सगळ्यात पहिला सण आलेला आहे, तो म्हणजे मकर संक्रांती. हा सण तर सगळ्यांचाच आवडता सण आहे, विशेष करून महिलांचा. तर आनंदाने, गोडव्याने, प्रसन्नतेने असा भरलेला हा सण आहे. तरी ही संक्रांती तुम्हा सगळ्यांना तुमच्या जीवनामध्ये भरभरून गोडवा निर्माण करणारी जाओ, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे.
तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा। आणि महत्त्वाचं तर ते राहूनच गेले आणि ते म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राइब करा। धन्यवाद।